ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पदाचा गैरवापर करत कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात एसीबी कडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असताना दुसरीकडे 2016 मधील प्रकरणात एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न वाटते। आज गुन्हा दाखल देखील झालेला आहे। 2-3 दिवसापासून तुमची चौकशी होती। आज तोच प्रयत्न चाललेला आहे दिसतंय। चला आता पुढचं काय तुमची भूमिका आहे? बघूया ना। आता मला तर तुम्ही आता तुमच्याकडनं घडलं की तिथे गुन्हा दाखल झाला। बघू आता काय 100% घेऊन आता कायदेशीर सल्ला। काय प्रकरण मला माहित नाही अजून, बघतो। नाशिकच्या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे नाशिक गुन्हे शाखेकडून सलीम कुट्टाशी संबंध असल्याच्या आरोपावरून बडगुजर यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे अँटी करप्शनने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा हा दाखल झालेला आहे। खरं तर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते 2006 ते 7 काळाचं आहे। तत्कालीन महापालिकेचे आयुक्त होते प्रवीण गेडा यांनी तक्रार ही दिलेली होती। त्या अनुषंगाने अँटी करप्शनकडून खरं तर उघड चौकशी सुरू होती। सन 2007 पासून बडगुजर यांनी नगरसेवक आणि इतर पदे भूषून बडगुजर अँड कंपनीज नाशिक महानगरपालिकेकडून विविध ठेके मिळवून घेतले होते आणि स्वतः बडगुजर अँड कंपनीकडून सन 2006 ते सन 2009 या कालावधीमध्ये जवळपास 33,69,000 रुपये ची रक्कम जी आहे ते स्वीकारून आली होती। स्वतःचा आर्थिक फायदा हा घेण्यात आला होता असा आरोप हा त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। तरी आता ठाकरे गटाचे अजून एक नेते म्हणजे सुधाकर बडगुजर जे आहेत त्यांच्या अडचणीमध्ये वाढ ही झालेली आहे। आता बडगुजर यांची पुढील भूमिका काय राहणार, अँटी करप्शनकडून पुढील कसा तपास हा जो आहे तो केला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।